दशावतार म्हटलं आणि दशावताराच्या रंगमंचावर अनेक कलाकार जन्माला येतात आणि या विश्वाचा चित्रपट सोडून सुद्धा जातात. पण दशावतारात एखादा कलाकार आहे किंवा अनेक कलाकार आहेत. कलाकारांना मान सन्मान मिळविण्यासाठी प्रेक्षक असावे लागतात. तो रसिक नसेल तर कलाकार दिमागात कधी उभा राहू शकत नाही. एखादा कलाकार रंगभूमीवर आल्यानंतर त्याचं नाव जरी ऐकलं तरी टाळ्या वाजल्या जातात. पण जरी तो विश्वाचा चित्रपट जरी सोडून गेला तरी प्रत्येकाच्या हृदयपटलावर त्याचं नाव असणं गरजेचं असतं. असेच रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारे एक आदरणीय प्रेरणास्थान सन्माननीय माझे गुरुवर्य लोकराजा सुधीरजी कलिंगड यांच्या आठवणीत माझे परमप्रिय मित्र तेजस नाईक यांकडून माझ्याकडे त्या गोरखण्यासाठी कोमल 100 रुपयाचा पारितोषिक आहे. दशावतार नटश्रेष्ठ लोकराजा सन्माननीय गुरुवर्य सुधीरजी कलिंगड यांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वराची प्रार्थना करून या पारितोषिकाचा स्वीकार करतोय. तसेच दशावतारात प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजविणारा राजा म्हणजे सुधीर कलिंगड म्हणजे चंद्र सूर्य असेपर्यंत हे नाव सदैव देवत राहील आणि अजिंक्य दादा म्हणून त्याला संबोधलं गेलं अशी माझी गुरुमाऊली आणि या गुरुमाऊलीच्या आठवणी प्रित्यर्थ आमचे हार्मोनियम वादक पंकज मालवणकर यांनी सुधीर कलिंगांच्या जीवनावर एक रंगारगीत सादर करावं अशी तेजस नाईक यांची इच्छा आहे. आणि तेजस नाईक हे आमचे मित्रच नाही तर दशावताराचे एक चाहते आणि दशावताराबद्दल त्यांना आदर आहे. गणपती गजानन त्यांना उदंड आयुष्य देवो ही ईश्वराची प्रार्थना करून इथे जमल्या तमाम नाटकांना नतमस्तक होऊन गणरायाचरणी नतमस्तक झाल्यानंतर प्रत्येकाच्या जीवनात आनंद द्विगुणित होतो आणि प्रेक्षक मायबाबांचा आशीर्वाद हा सर्वश्रेष्ठ असतो. बाळासावंत पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ नेरूळ असोंडी मालक बाळासावंत या मंडळाच्या वतीनं पारितोषिकाचा स्वीकार